सौराष्ट्रे सोमनाथञ्च श्रीशैल्ये मल्लिकार्जुनम् उज्जयिन्यां महाकालम् ओंकारं ममलेश्वरम् परल्यां वैद्यनाथञ्च डाङ्किना भीमाशङ्करं सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावणे वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे हिमालये तु केदारं घृष्णेशं च शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठे नर सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति। या 12ही ज्योतिर्लिंगांची महती सगळ्यांनाच माहिती आहे, पण ती व्यक्ती किती नशीबवान असेल जिला एकाच वेळी एकाच ठिकाणी या 12ही ज्योतिर्लिंगांचं दर्शन होत असेल। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत, पण ते कसं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी देवहूती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली, चिन्मय मूर्ती संस्थान उमरखेड। चिन्मयानंद महाराजांनंतर श्री चिन्मय मूर्ती संस्थान उमरखेडचे मठाधिपती त्यांचे सत्शिष्य सहजानंद महाराज। सहजानंद महाराजांनीच आपले सद्गुरू चिन्मयानंद महाराज यांची समाधी आपल्या सद्गुरूंच्या उमरखेड इथल्या राहत्या वाड्यात स्थापन केली आणि चिन्मय मूर्ती संस्थान उमरखेडची मुहूर्तमेढ रोवली। सहजानंद महाराज हे महान शिवभक्त होते। ते काशी क्षेत्री दशाश्वमेध घाटाच्या गंगा तीरावर आपल्या हातात पार्थिव शिवलिंग धारण करून ध्यानमग्न बसले होते। तिथल्या एका संन्याशाने त्यांच्या हातावरील शिवलिंग काढून गंगेत टाकून दिलं। लगेच स्वामींच्या हातावर दुसरं शिवलिंग आपोआप प्रगट झालं। त्या दुष्टाने पुन्हा पुन्हा लिंग नष्ट करावं आणि स्वामींच्या हातावर आपोआप दुसरं लिंग निर्माण व्हावं, असा क्रम 107 वेळा झाला आणि शेवटी प्रत्यक्ष श्री काशी विश्वनाथ भगवान हे स्वामींच्या अतिउत्कट भावभक्तीवर प्रसन्न होऊन त्यांच्या समोर प्रकट झाले आणि त्यांनी साक्षात आपलं आत्मलिंग स्वामींच्या हातावर त्यांच्या नित्य पूजन अर्चन आणि उपासनेसाठी ठेवून श्री विश्वनाथ भगवान अंतर्धान पावले। हे स्फटिकाचे 12 ज्योतिर्लिंग स्वरूप प्रतिमा असलेले स्वयंभू श्री विश्वंभर भगवंत श्री चिन्मय मूर्ती संस्थानचे आराध्य दैवत आहेत। दररोज विद्वान ब्रह्मवृंदांद्वारे रुद्राभिषेकासह पूजा अर्चन आणि उपासना नियमाने केली जाते। आता परमपूज्य श्री माधवानंद महाराज हे श्री चिन्मय मूर्ती संस्थान उमरखेडच्या मठाधिपतावरती विराजमान आहेत। उमरखेड येथील कार्यरत असलेल्या वेद पाठशाळेत शिक्षणार्थी विद्यार्थ्यांना निःशुल्क वेद विद्याज्ञान विद्वान आचार्यांद्वारे केलं जातं। तसंच या विद्यार्थ्यांची मोफत निवास आणि भोजन प्रसादाची व्यवस्थाही संस्थानातर्फे केली जाते। परमपूज्य श्री माधवानंद महाराजांनी अध्यात्माबरोबरच सामाजिक कर्तव्यांची जाण ठेवून इसवी सन 2019 मध्ये महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे पीडितांसाठी मदतीचा हात म्हणून जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे संस्थानातर्फे धनादेश सुपूर्द केला। असाच धनादेश इसवी सन 2020च्या कोरोनाग्रस्त पीडितांसाठी मदत म्हणून जिल्हाधिकारी परभणी यांच्याकडे देण्यात आला। याशिवाय उमरखेड आणि येहळेगाव या मठातून शासनाच्या प्रतिनिधींकडे धान्य रूपाने मदतही देण्यात आली आहे। संस्थानांतर्गत असलेल्या मठ मंदिरं स्थावर आणि जंगम मालमत्ता शेतीवाडी सर्वच ठिकाणचे उत्सव महोत्सव दैनंदिन पूजा अर्चा भोजन प्रसाद आणि निवासाची उत्तम व्यवस्था अत्यंत कुशलतेने आणि मेहनतपूर्वक मठातील दिवाणजी आणि इतर सेवाधिकारी मंडळींच्या सहकार्याने ठेवली आहे। असेच सेवा कार्य विद्यमान कुलमुक्त्यार श्री महेशरावजी कनकदंडे आणि श्री संदीपरावजी माहोरकर यांच्याद्वारे सुरू आहे। श्री सद्गुरू माधवानंद महाराजांचे मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र थोडक्यातच संपूर्ण महाराष्ट्रातच मोठा शिष्यवर्ग आहे। या जाज्वल्य गादीबद्दल प्रत्येक शिष्याच्या मनात प्रेम श्रद्धा भक्ती आणि आपुलकीची भावना दिसून येते। तर परमपूज्य माधवानंद महाराजांच्या कृपाशीर्वादाने 12 ज्योतिर्लिंगांचं एकाच वेळी एकाच ठिकाणी दर्शन घेण्याची संधी सगळ्या शिष्यांना मिळणार आहे। आळंदीला या 8 मार्चला महाशिवरात्री निमित्त खरं तर सद्गुरूंच्या सानिध्यात 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन यामुळे सगळ्याच शिष्यवृंदांमध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते। हा अलभ्य लाभ अनुभवायला तुम्ही जाणार आहात का आळंदीला?